नमस्कार. आग्रिकुळ संस्कृती आणि रेसिपीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी आलूवडी बनवून दाखवणार आहे. चला तर आपण आलूवडीच्या हिरव्या वाटणाचं आपण साहित्य बघूया. तर ही 5 पानं घेतलेली आहेत मी आलूवडीची. इथे मी हिरव्या वाटणासाठी अर्धी वाटी धणे घेतलेले आहेत. धणे भाजून घेतलेले आहेत. तर तुम्ही धणे पावडरसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. 4-5 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या. तर मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट घेऊ शकता. आणि इथे मी 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत. 1 छोटा चमचा जिरे घेतलेले आहे. 10 ते 12 मी काळी मिरी घेतलेली आहेत आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. तर हे सर्व आपण वाटण मिक्सरमध्ये करायचं आहे थोडंसं पाणी घालून. तर आता हे मिक्सरमध्ये मी बारीक वाटण करून घेते. तर मी ही अशी आळूची मोठी पानं घेतलेली आहेत. तर यांच्या ह्या जाडसर शिरा असतात ते आपल्याला सुरीने कापून घ्यायच्या आहेत. तर जेवढ्या पण आपल्याला कापता येईल सुरीने तेवढ्या आपण शिरा काढून टाकायच्या. तर अशा प्रकारे सुरीने आपण ह्या शिरा काढून घेऊया. तर या साईडच्या पण अशा शिरा आपण सर्व काढून घ्यायच्या आहेत. तर आता आपण लाटणं फिरवून घेऊया. आपण ज्या कापलेल्या शिरा असतात त्यांच्यावर असं लाटणं फिरवून घ्यायचं आणि दुसऱ्याही थोड्याशा जाडसर शिरा असतात त्यांच्यावरही आपण असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मी सर्व असं करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. तर लाटणं फिरवल्याने काय होतं ते पान आपल्याला रोल करताना असं फाटत वगैरे नाही. तर आपण आता ही सर्व पाने स्वच्छ करून घेऊया. इथे आता मी आलूवडीचं बॅटर बनवण्यासाठी 1 कप बेसन घेतलं आहे. अर्धा कप मी तांदूळाची पिठी घेतली आहे आणि पाव कप मी कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. तर याच्यामुळे वडी कुरकुरीत होते. आणि मी अर्धी वाटी चिंचेचा कोळ घेतला आहे. त्याच्यामध्ये हा सुपारी एवढा गूळ घालून घ्यायचा आहे. आणि इथे मी अर्धी वाटी नारळाचा चव घेतलेला आहे खोवून आणि 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत. तर आता मी 1 कप बेसन घेतलेलं आहे भांड्यामध्ये. अर्धा कप तांदूळाचं पीठ घेतलं आहे. पाव कप कॉर्नफ्लोअर घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये मी नारळाचा चव घालते अर्धी वाटी. 2 चमचे तीळ घातले आहेत. आता आपण हिरवं वाटण केलं आहे ते घालायचं आहे. ते थोडंसं मी पाणी घालून वाटण करून घेतलं होतं. तर चिमूटभर हिंग घालते. चिमूटभर दालचिनी पावडर घालते. अर्धा चमचा मी हळद पावडर घालते आणि 1 चमचा मी काश्मीरी मसाला घातला आहे. तुम्ही तिखटही घालू शकता. 1 चमचा मी मीठ घेतलं आहे आणि मी चिंचेचा गूळ मिक्स केलेला आहे तो याच्यामध्ये आता घालून घेते आणि हे सर्व आता चमच्याने मिक्स करायचं आहे. तर हे मी आता हातानेच मिक्स करते. तर थोडं पाणी घालत आपण मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता मी हे वाटणाचं थोडंसं हिरव्या वाटणाचं पाणी आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये ॲड करणार आहे. पाणी थोडंच घालायचं आहे, जास्त घालायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होईल. तर हे मिश्रण जास्त घट्टसर किंवा जास्त सैलसरही आपल्याला बनवायचं नाही. तर इतपत आपल्याला सैलसर बनवायचं आहे. आता आपण हे बॅटर पानांना लावून घेऊया. तर आता ही पानं बघा मी कशी ठेवलेली आहेत. तर ही खरखरीत बाजू मी वर ठेवलेली आहे आणि प्लेन बाजू मी खाली ठेवलेली आहे. तर हे अशा प्रकारे आपण बॅटर लावून घ्यायचं आहे. तर हे बॅटर आपण एकदम पातळसुद्धा लावू नये आणि एकदम जाडसरसुद्धा लावायचं नाही. तर अशा प्रकारे मी सर्व पानाला हे बॅटर लावून घेते. एकही अशी मोकळी जागा ठेवायची नाही. पूर्णपणे आपण पानांना बॅटर लावून घ्यायचं आहे. तर हे असं लावून घेतलं मी. तर आता तुम्ही दुसरं पान मी उलट्या दिशेने ठेवणार आहे बघू शकता. आता तर हे पान आपण
शेपटाकडची बाजू आहे ती वर ठेवायची आणि ही बाजू आपण खाली ठेवायची. तर अशा प्रकारे आता ह्यालाही आपण बॅटर लावून घेऊया. तर ह्याला सुद्धा आता बॅटर लावून झालेलं आहे. तर आता हे पान मी परत असेच उलट्या दिशेने ठेवते. तर अशीच उलट सुलट पानं ठेवून आपण हे सर्व पानांना बॅटर लावून घ्यायचं आहे. तर आता सर्व पानांना बॅटर लावून झालेलं आहे. तर आता रोल समान येण्यासाठी चारही बाजू आपल्याला दुमडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यावरही आपल्याला असं बॅटर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रोल सारखा एकसारखा समान येईल. तर मी अशा प्रकारे दुमडून घेतलेला आहे. तर अशा चारही बाजू आपण दुमडून घ्यायच्या आहेत आणि त्यावर बॅटर लावून घ्यायचं आहे. तर आता बाजू दुमडून झाल्यावर हा असा रोल घट्ट असा वळत जायचा आहे. तर असा घट्ट चांगल्या प्रकारे बांधून घ्यायचा आहे हा. जर रोल आपला सैलसर झाला तर तो तेलामध्ये सुटून जातो, म्हणून घट्टसर बांधायचा आणि उरलेलं बॅटरही त्याला आपण लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे. इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे. तर त्याच्यावर असा रोल आपण वाफवायला ठेवूया. तर 5 मिनटे फुल आचेवर आपल्याला हा रोल वाफवून घ्यायचा आहे. नंतर आपण 15 मिनटे स्लो गॅसवर वाफवून घ्यायचं आहे. तर आता रोल वाफवायला ठेवून 15 मिनटं व्हायला आले. तर मी आता सुरीने चेक करते शिजला की नाही ते. जर सुरीला पीठ आलं तर समजा अजून थोडंसं आपण शिजवायचं. तर मी अजून 5 मिनटे शिजवून घेते आणि नंतर मग थंड व्हायला ठेवून देते. तर रोल आता थंड झालेला आहे. अर्धा तास मी असाच बाहेर काढून ठेवला होता. तर मी अशा साईड्स काढून घेते आणि मग याच्या वड्या कापून घेते. तर बघू शकता तुम्ही मस्त असा रोल तयार झालेला आहे. तर आता आपण याच्या सर्व वड्या कापून काढून घेऊया. तोपर्यंत मी तेल तापत ठेवलेलं आहे कढईमध्ये. तर आता सर्व वड्या कापून झालेल्या आहेत आणि बाजूला तेलही मस्त चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये मी आता ह्या वड्या सोडून देते. जेवढ्या मावतील तेवढ्याच आपल्याला वड्या सोडून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही ह्या शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे ह्या वड्या जपून आपण कढईमध्ये टाकायच्या आहेत. तर या अशाच प्रकारे मी आता आलटून पालटून मस्त चांगल्या गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. तर मिनिटभरामध्ये आता आपण ह्या पलटून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आणि चांगल्या अशा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत खरपूस तळून घ्यायच्या आहेत. तर आता हे एक तळून झालेले आहे. 2-3 मिनटामध्येच ह्या तळून होतात. तर आता मी ह्या काढून घेते आणि दुसऱ्याही अशाच प्रकारे फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते. आता सर्व आलूवड्या फ्राय झालेल्या आहेत. बघू शकता दिसायलाही खूप छान, चवीला टेस्टी आणि कुरकुरीतही झालेल्या आहेत. तर नक्की रेसिपी बनवून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.